या कोस्टल टनेलमध्ये पाणी लिकेज होतंय अशी बातमी आल्यानंतर मी तात्काळ आयुक्त गगराणी यांना फोन केला होता आणि त्यांनी तात्काळ आपले अमित सैनी या प्रोजेक्टचे प्रमुख अतिरिक्त आयुक्त आणि LNTची टीम पाठवली होती आणि आज मी स्वतः या ठिकाणी आलो आहे। काही जोडण्या ज्या आहेत हे जॉईंट आहेत, हे जॉईंटमध्ये लिकेज आहे, 2-3 जॉईंटमध्ये लिकेज आहेत आणि त्यामुळे याची ओल इतर ठिकाणी देखील पसरलेली आहे। यामध्ये या टनेल एक्सपर्टचे जे स्कॉटलंडचे जॉन म्हणून आहे तेही भेटले। आता भरतीच्या वेळेला देखील हा संपूर्ण मार्ग जो आहे तो सुरळीत सुरू राहणार आहे, कुठला अडथळा हा जो आहे मार्गामध्ये येणार त्या जॉईंटमध्ये लिकेज आहे, जे आपण एक्सपान्शनचे जॉईंट आहे ते, आणि त्यामध्ये आपल्याला इंजेक्शनद्वारे हे आता 2-3 जॉईंटमध्ये पाणी लिकेज होत असलं तरी मी सूचना केलेल्या आहेत। जेवढे 25 जॉईंट आहेत, इकडे 25 जॉईंट आहेत आणि तिकडे 25 जॉईंट आहेत, या सर्व 25 जॉईंटवर ही प्रक्रिया केली पाहिजे। इंजेक्शनद्वारे पॉलिमर ग्राउटिंग हे केलं जाईल अशा प्रकारचं जॉन यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे या विशिष्ट कामासाठी विशिष्ट टेक्नॉलॉजीचा वापर या ठिकाणी केला जाईल आणि त्यामध्ये जे आणखी यामध्ये जे एक्सपर्ट आहे त्यांचे देखील यामध्ये सजेशन घेतल्या जातील आणि पूर्णपणे याचा कायमस्वरूपी परमनंट हे याच्यावर सोल्युशन काढलं पाहिजे। टेम्पररी सोल्युशन होणार नाही, परमनंट सोल्युशन यामध्ये काढू।